एका निर्णयाने हादरलं गाव. जातेगाव बुद्रुक. शिरूर तालुक्यातलं एक शांत निसर्गरम्य गाव, जिथे पहाटे कोंबड्याच्या बांगेशिवाय दुसरा कोणताही आवाज नसायचा, तिथे आज अचानक भयान शांतता पसरली होती. ही शांतता फक्त गावाच्या वेशीवरच नाही, तर प्रत्येक घरात, प्रत्येक नजरेत दिसत होती. पण ही शांतता भीतीची नव्हती, ती होती एका अनपेक्षित वादळाच्या सुरुवातीची. हे वादळ होतं सरपंच निलेश उमाप यांच्या एका निर्णयाचं. एरवी गावाच्या विकासाचे, पाण्याच्या नियोजनाचे निर्णय घेणाऱ्या सरपंचांनी यावेळी घेतलेला निर्णय सर्वांनाच धक्का देणारा होता. एका ग्रामसभेत त्यांनी जाहीर केलं, आजपासून आपल्या गावात स्टिंग आणि नशेबाज पानांची विक्री पूर्णपणे बंद. कुणीही विक्री करताना आढळल्यास पहिल्यांदा 5,000, दुसऱ्यांदा 10,000 दंड. सुरुवातीला लोकांना हा निर्णय विचित्र वाटला. स्टिंग सारख्या साध्या एनर्जी ड्रिंकवर बंदी का? पण सरपंचांच्या डोळ्यातील गंभीरपणा पाहून कोणीही उलट प्रश्न विचारण्याची हिंमत केली नाही. कारण सर्वांनाच जाणवत होतं, या निर्णयामागे काहीतरी मोठं रहस्य दडलेलं आहे. गावातली तरुण पिढी अस्वस्थ झाली होती. स्टिंग त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनलं होतं. काही जणांनी तर या बंदीची खिल्ली उडवली. सरपंचांना नक्की काय झालंय? एवढं लहान सहान कारणामुळे असले निर्णय का? असे प्रश्न ते एकमेकांना विचारू लागले. पण गावातील वयोवृद्ध आणि अनुभवी लोक शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. जणू काहीतरी भयानक घडणार आहे याची त्यांना आधीच कल्पना होती. या निर्णयाचा खरा अर्थ तेव्हा उघड झाला, जेव्हा एका तरुण मुलाने गावातून पळ काढला. विजय, गावातील सर्वात हुशार आणि उत्साही मुलगा म्हणून त्याला ओळख होती. पण तो गेल्या काही दिवसांपासून खूप शांत आणि एकलकोंडा झाला होता. त्याच्या आईवडिलांनाही काहीच कळत नव्हतं. तो अचानक का गायब झाला हे कुणालाच समजत नव्हतं. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला, पण काहीच थांगपत्ता लागत नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी गावातल्या आणखी एका तरुणाला, रोहितला, रात्री अचानक फिट्स येऊ लागल्या. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि जो निष्कर्ष काढला त्याने सगळ्यांना धक्का बसला. रोहितच्या शरीरात एक विशिष्ट प्रकारचं विष आढळून आलं होतं, जे त्याच्या नसांवर परिणाम करत होतं. त्याचवेळी एका गुप्त बातमीने सारं चित्र बदलून टाकलं. एका जुन्या गुन्हेगाराने पोलिसांना सांगितले की स्टिंगच्या काही विशेष बॅचमध्ये एक दुर्मिळ धोकादायक रसायन मिसळले जात आहे. हे रसायन सुरुवातीला ऊर्जा देतं, पण हळूहळू शरीराला निकामी करतं. सरपंचांना ही माहिती आधीच मिळालेली होती. त्यांना कळलं होतं की गावातील काही तरुण जे रोज स्टिंगचे सेवन करतात, ते या षडयंत्राचे बळी ठरत आहेत. त्यांनी जाहीरपणे या धोक्याबद्दल बोलण्याऐवजी एक कठोर पण योग्य निर्णय घेतला. स्टिंगवर बंदी घालून त्यांनी गावातील तरुणांना या धोक्यापासून वाचवलं. विजयचा पळ आणि रोहितचं आजारपण ही त्याच भयानक वास्तवाची सुरुवात होती. गावातील लोकांचे डोळे उघडले. त्यांना सरपंचाचा निर्णय आता स्पष्टपणे समजत होता. ज्या निर्णयाची त्यांनी खिल्ली उडवली होती, तोच निर्णय त्यांच्या मुलांचे प्राण वाचवणारा ठरला होता. एक नवीन सुरुवात. आज जातेगाव पुन्हा शांत झाला आहे. पण ही शांतता पूर्वीसारखी भयान नाही. ही शांतता आहे सुरक्षिततेची, जागरूकतेची. स्टिंग आणि इतर नशामुक्त पदार्थांवरील बंदीमुळे गावात एक सकारात्मक बदल झाला आहे. सरपंच निलेश उमाप यांचा हा निर्णय फक्त एका एनर्जी ड्रिंकवरची बंदी नव्हती, तर ती होती गावाच्या भविष्याची आणि प्रत्येक तरुण पिढीच्या सुरक्षिततेची काळजी. जातेगावच्या या निर्णयाची देशभर चर्चा सुरू झाली. कारण हा फक्त एका गावाचा निर्णय नव्हता, तर एका मोठ्या धोक्याची पहिली घंटा होती. या घटनेने हे दाखवून दिलं की काही वेळा कठोर निर्णय घेणं, जरी त्याचा अर्थ सुरुवातीला लगेच लक्षात येत नसला, तरी तो महत्त्वाचा असतो.